2100 शेवटी सरकारने ठरवलं तर कालांतराने ते होणारच आहे, त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. पण एखादी स्कीम ज्या वेळेला आणतो ती स्कीम आपण फार दूरदृष्टीने आणलेली असते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फक्त तो लाभ त्यांच्या महिना टू महिना त्यांच्या खात्यामध्ये जाणं या व्यतिरिक्त त्यांना आर्थिकरित्या त्यांना सक्षम करणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये आणणं हा त्या योजनेचा एक मूळ गाभा सुद्धा. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. 28 मार्च उद्या सकाळी एप्रिलचा हप्ता सुरू होणार. शिंदेंची मोठी घोषणा. एप्रिल हप्ता 21 रुपये जमा होणार, परंतु 4 नियमांसह. लाडकी बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी. गुढीपाडव्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना 4 नियमांसह 2100 रुपयांचा हप्ता वाटप होणार. सोबत लाडक्या बहिणींना सरकार गुढीपाडव्यानिमित्त गिफ्ट सुद्धा वाटप करणार आहे. पहा आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहत आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याही लाडक्या बहिणींना, काकीला, मामीला सगळ्यांना पैसे यायला हवे तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण जी दुरुस्ती केलेली आहे त्यातले काही महत्त्वाचे नियम आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कोणत्या जिल्ह्यात सर्वप्रथम पैसे येणार आणि कोणत्या बँकेत पैसे जमा होणार याची यादीसुद्धा आता आपल्याकडे आलेली आहे. थोड्याच वेळात तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा. बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर भरपूर लाडक्या बहिणींना आता एप्रिलचा हप्ता हा मंजूर होणार आहे, परंतु याच बहिणींना लक्षात घ्या खूप महत्त्वाची अपडेट असणार आहे. भरपूर लाडक्या बहिणी याच्यातून अपात्र होणार आहेत, कारण लाडक्या बहिणींना इथं भरपूर असे आता त्यांच्या जी काही अर्ज पडताळणी आहे याला सामोरं जावं लागणार आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला जे काही आहे ते आता इथं कागदपत्र जमा करावं लागणार आहेत. मी सांगतो आहे तुम्हाला कोणती कागदपत्र जमा करायला लागणार आहेत ते असे तुम्ही लिहून घ्या. जर तुम्हाला माहीत नसतील तर पेन पेपरवरती लिहून घ्या, कारण खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला मी आता सांगणार आहे. बघा 4 डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगणार आहे. 4 डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं जे डॉक्युमेंट असणार आहे ते म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला. तुमचा उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असला पाहिजे. आता किती रुपयापर्यंत असणार आहे मी तुम्हाला सांगतो, परंतु जर हे तुम्ही डॉक्युमेंट दिले तर तुम्हाला वाटप हे होणार आहे. फिक्स वाटप जे असणार आहे ते तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला उद्या मेसेज हा येणार आहे. त्यामुळं कुणीही टेन्शन घेऊ नका. सर्वप्रथम तुम्हाला मी सांगतो तेवढी कामं करा. सगळी डिटेल माहिती तुम्हाला मी देणार आहे. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा. बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला मी सांगितलं उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला हा तुम्हाला काढून ठेवायचा आहे, कारण अर्ज पडताळणी ही सुरू झालेली आहे. बघा स्वतः इथं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की ही योजना आता फक्त गरजू लाडक्या बहिणींसाठी राहिलेली आहे. तर गरजू लाडक्या बहिणी कोण? आता तुम्ही जर बघितलं तर 9 हप्ते लाडक्या बहिणींना हे जमा झाले होते, परंतु 9 हप्त्यामध्ये 9 महिन्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींची परिस्थिती ही सुधारली गेली. त्यामुळे झालं आहे असं की सरकारला असं वाटतं की आता अर्ज पडताळणी करून ज्या लाडक्या बहिणी सक्षम झालेल्या आहेत अशा लाडक्या बहिणींना आता पैसे द्यायची काही गरज नाही. त्या लाडक्या बहिणींना आता त्याची गरज ही नाही. त्यामुळे ज्या खरंच आता इतर लाडक्या बहिणी गरजू आहेत त्यांना आपण एक्स्ट्राचे म्हणजे 1500 ऐवजी 2100 रुपये द्यायचे असं सरकारचं सुद्धा कुठेतरी आपल्याला असं मानस वाटतं. कारण तुम्ही बघा तुम्हाला ऑलरेडी 1500 येत आहेत, 600 रुपये वाढवायचे म्हणजे सरकारकडं काहीतरी एक्स्ट्रा पाहिजे. त्यासाठी जर आपण बघितलं आणि हे खरंही आहे की जर तुम्ही सक्षम झाला असाल तर योजनेचा तुम्हाला काही फायदाही नाही, कारण इतर ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. त्यांना 2100 रुपये हा सरकारला हप्ता जो आहे तो करता येणार आहे. त्याच्यामागचं हे एक कारण तुम्हाला समजू शकतं. आता बघा दुसरा जो नियम आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. दुसरा आहे ते म्हणजे तुमचं रेशन कार्ड. बघा भरपूर लाडक्या बहिणी काय करतात, तिथं रेशन कार्डला असं चिल्लर समजतात. तसं नाही. रेशन कार्ड हे खूप महत्त्वाचं कागदपत्र आहे. त्याच्याशिवाय तुमचं पानही हलणार नाही. बघा तुम्ही आधार कार्ड, रेशन कार्ड आणि उत्पन्न दाखला ह्या खूप महत्त्वाच्या गरजे वस्तू असतात. तुम्हाला काय करायचं आहे बघा, रेशन कार्ड काय करायचं, रेशन दुकानात जाऊन उद्या KYC करून घ्या. आत्ता नवीन करून घ्या. या महिन्यात केली नसेल तर करून घ्या. अगोदर केली असेल वर्ष अगोदर तरी देखील अजून एकदा करून घ्या, कारण ह्याच्यासोबत तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत. ते पण जेवढे आता 2 हप्ते राहिलेले आहेत 1660 रुपये ते मिळणार आहेत. त्याच्यासोबतच तुम्हाला गुढीपाडव्यासाठी लवकरच साडीसुद्धा मिळू शकते आणि आनंदाचा शिधा हा सुद्धा आपल्या लाडक्या बहिणींना हा मिळणार आहे. तर लक्षात घ्या खूप महत्त्वाचं असणार आहे रेशन कार्ड. आता तिसरी गोष्ट आधार कार्ड. बघा भरपूर लाडक्या बहिणींकडे आधार कार्ड आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे त्यांनी 10 वर्ष झालं ते चेंजेस नाही केलं आहे. तोच फोटो जुना, तेच माहिती, ते स्पेलिंग मिस्टेक, ते जन्मतारीखमध्ये बदल, हे अशा सगळ्या गोष्टीमुळं सरकारला काय वाटतं की हे जे तुम्ही फॉर्म भरला त्याच्यावरती नाव वेगळं आहे, आधार कार्डवरती नाव वेगळं आहे. तर मग ह्याचं सरकारला भ्रम पडतो की हा खरंच आहे का की हा बोगस लाभार्थी आहे.
त्याच्यामुळं तुम्हाला काय करायचं तर आजच सगळ्यात महत्त्वाचं जे आधार कार्ड आहे ते अपडेट करून घ्या. म्हणजे उद्यापासून जर वाटप सुरू झालं तर तुम्हाला कुठल्याही क्षणी ते पैसे येऊ शकतात. आता बघा, तुमची जी बँक असेल किंवा जे पोस्टाचं खातं असेल त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला ते आधार कार्ड जमा करायचं आहे. आणि जे तुमच्या पोस्टाच्या खात्यात नाव वगैरे आहे ते सुद्धा बघा की नाव वेगळं आहे पोस्टाच्या खात्यात, आधार कार्डवर नाव वेगळं आहे. अशा गोष्टी एकदा तुम्हाला चौकशी करून नीट समजून घ्यायच्या आहेत. फक्त 1 दिवस लागतो ह्या सगळ्या प्रोसेसला आणि तुम्हाला कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण एकदा तिथं जर अर्ज पडताळणी झाली तर वर्षभर अर्ज पडताळणी होणार नाही. अर्ज पडताळणी ही परत डायरेक्ट पुढच्या वर्षी जुलैमध्ये ही होणार आहे. कारण दरवर्षी तिथं अर्ज पडताळणी करणं अनिवार्य ठरवलेलं आहे. कारण प्रत्येक वर्षात काही लाडक्या बहिणी ॲड होतील, काही त्यातनं काढल्या जातील. कारण काहींची परिस्थिती चांगली होईल, काहींची बिकट होईल, तसं ते त्याच्यामध्ये नाव नोंदणी होत जाणार आहे. आता तुम्ही म्हणाल कोणत्या बँकेत पैसे येणार? बघा, बँकेत तर सर्व पैसे येणार आहेत. सरसकट सर्व बँका असतील, कुठलंही पोस्ट खातं असेल, सर्वमध्ये पैसे येतील. फक्त तुम्हाला तुमचं KYC करणं गरजेचं आहे. आधार कार्ड सीडिंग करणं खूप गरजेचं आहे. आता आधार कार्ड जर तुम्हाला बँकेला जोडता येत नसेल तर मी त्याच्याबद्दल व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती, जाऊन तुम्ही बघू शकता. बँकेला आधार कार्ड कसं लिंक करायचं आहे तुम्हाला तो मिळून जाईल. सगळ्यात सोपं आणि इझी सांगितलं आहे. घर बसल्या कुठलीही बँक असू द्या, एका क्लिकमध्ये मोबाईलमध्ये 5 मिनिटात तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं जिल्हा जर आपण बघितलं तर ह्यावेळेस ज्या लाडक्या बहिणी, जिथं गरजू लाडक्या बहिणी आहेत अशा जिल्ह्यांपासून सुरुवात करायचं सरकारनं ठरवलेलं आहे. आता गरजू जिल्हे कोणते आहेत तुम्हाला माहितीच आहे. जिथं दुष्काळग्रस्त भाग आहे, जिथं नोकरीचे संसाधन जास्त नाही आहेत, अशा जिल्ह्यांपासून तिथं सुरुवात केली जाणार आहे. परंतु जर तुमची परिस्थिती अजून बिकट झाली आहे तर कुठल्या लाडक्या बहिणीने अजून फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरून घ्या. कारण कसं आहे माहिती आहे का, फॉर्म जर भरला तरच तुम्हाला पैसे मिळतील. कारण तुम्हाला मी आता जे सांगितलं डॉक्युमेंट्स, तिथं अर्ज पडताळणीमध्ये काही लाडक्या बहिणी काढून टाकल्या जातील, परंतु काहींना ॲडसुद्धा केलं जाणार आहे. त्यामुळं अर्ज भरा. जर तुम्ही अजूनही अर्ज भरला नसेल तर पटकन आधी अर्ज भरा. बघा, आता ज्या लाडक्या बहिणी इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत आहेत, जसं की संजय गांधी असतील, नमो शेतकरी योजना असेल, तर त्यांना पूर्ण लाभ मिळणार नाही. कारण तुम्हाला तिथं 1000 रुपये मिळतात नमो शेतकरी योजनेमध्ये, इकडे तुम्हाला 1100 रुपये मिळतील. दोन्ही मिळून तुम्हाला 2100 रुपये मिळणार. तिकडे जर तुम्हाला संजय गांधीमध्ये 1500 मिळत आहेत तर इकडं फक्त तुम्हाला 500 रुपये मिळणार. असं टोटल ते 2100 रुपयेच देणार आहेत. कारण तसा GR पहिल्यापासूनच हा आलेला आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की काय महत्त्वाचं आहे. आता जर लक्षात घ्या, तुमच्याकडे पहिलं 4 चाकी गाडी होती, तुम्ही विकली आहे, परंतु अजूनही जर तुमच्या नावावर दिसत असेल तर ते काढून टाका. नाहीतर तुमचं नाव RTOमध्ये गेल्यावर तुम्हाला त्या यादीतून बाहेर काढलं जाणार आहे. कारण आता RTOमध्ये ज्यांचं नाव आहे, इन्कम टॅक्स जे भरतात, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त गेलेलं आहे, अशा लाडक्या बहिणींना तिथं सरकार हा पुढचा हप्ता एप्रिलचा हा देणार नाही. 1500 मिळो की 2100 हा मिळणार नाही. गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला थोड्याच दिवसात पाहायला मिळणार आहेत. फक्त गॅस कनेक्शनची KYC करायला विसरू नका. गॅस कनेक्शनची KYC करा. महिलेच्या नावावर ते गॅस कनेक्शन करून घ्या, म्हणजे जेणेकरून कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम हा फेस करावा लागणार नाही. आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा. कारण एवढी सोपी आणि छान माहिती कोणीही सांगत नाही. सरळ सोपी छान माहिती आहे, सगळ्यांना मराठीत समजेल इतक्या सोप्या भाषेत मी करून सांगितलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवत जा. काय करता तुम्ही बोलत नाही, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवत जा तुम्हाला हप्ता किती आला. कारण मी तुम्हाला रिप्लायमध्ये हेल्प करू शकतो की काय करायचं आहे पुढं नाही. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.